नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। जवाहर नवोदय विद्यालय 2025-26 इयत्ता 9 चे फॉर्म सुटलेले आहेत। फॉर्म भरायचा अंतिम दिनांक आहे 23 सप्टेंबर। 8वीत असलेलेच विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। तर फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना कोणत्या काळजीची दक्षता घ्यावी जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील आणि शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला सुरू करूया। बघा, सगळ्यात आधी तुम्हाला गुगल क्रोम वरती यायचं आहे। गुगल क्रोम वर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे नवोदय विद्यालय समिती। ठीक आहे, नवोदय विद्यालय समिती क्लास 9। त्याच्यानंतर तुम्हाला बघा असं एक पेज ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इकडे यायचं आहे सेकंड याच्यावर नवोदय विद्यालय समिती। फॉर एक्झाम्पल इथं बघा NVS नवोदय विद्यालय समिती याच्यावरती क्लिक करायचं आहे। ही वेबसाईट आहे ऑफिशियली। ओके, हे बघा इथं तुमच्या समोर एक ऑफिशियल वेबसाईट NVS ओपन झालेला आहे। हे बघा इथं दिलेलं आहे कॅन्डिडेट कॉर्नरवर क्लिक हर टू रजिस्टर क्लास 9। ओके, इथे एक अनाउन्समेंट भी झालेली आहे बघा, लास्ट डेट टू अप्लाय इज 23 सप्टेंबर 2025। म्हणजे या ऍप्लिकेशन फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो ओपन होऊन जाणार आहे। ठीक आहे, इथं बघा एक इन्स्ट्रक्शन दिलेला आहे, द कॅन्डिडेट हु आर स्टडीइंग क्लास 8 in 2025 January to December session and April to March session only are eligible for class 9 lateral entry selection test। म्हणजे आता बघा काही स्टेट मध्ये काय राहतं की जानेवारी टू डिसेंबर असं सेशन चालतं आणि काही ठिकाणी एप्रिल टू मार्च। त्यांनी म्हटलंय या दोघी सेशनचेच विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर तिथं बघा सिलेक्ट दी स्टेट ऑफ क्लास 8 स्टडी। म्हणजे तुमचा जो पाल्य आहे किंवा विद्यार्थी आहे तो कोणत्या स्टेट मध्ये 8वीला शिकत आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ओके, फॉर एक्झाम्पल साठी मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट करतो। त्याच्यानंतर सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट ऑफ क्लास 8 स्टडी। तुमचा विद्यार्थी कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये क्लास 8वीला आहे। इथं फॉर एक्झाम्पल मी साठी नाशिक सिलेक्ट करतो। ओके, आता बघा इथं म्हटलेले द डिस्ट्रिक्ट ऑफ क्लास 8 स्टडी अँड रेसिडेन्स शुड बी सेम। म्हणजे तुमचा विद्यार्थी 8वीला जिथं शिकत आहे आणि रेसिडेन्स जे आहे हे सेम असायला पाहिजे तरच तुम्ही या फॉर्मला ऍप्लिकेबल आहे, नाहीतर तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकत। इथं बघा फॉर एक्झाम्पल जर मी नाशिकच्या दुसरं एखादं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं, फॉर एक्झाम्पल औरंगाबाद, तर इथं बघा येतं लगेच मेसेज द डिस्ट्रिक्ट ऑफ क्लास 8 स्टडी अँड रेसिडेन्स शुड बी सेम। म्हणजे सेम असायला पाहिजे। ठीक आहे, तर बघा ही नाशिक असायलाच पाहिजे। त्याच्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट, तर फॉर एक्झाम्पल साठी मी एक नाव इथं घेतो। ठीक आहे, माझंच नाव घेतो मी इथं कल्पेश। ठीक आहे, तुमचं जेही पाल्याचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, जे असेल पूर्ण मार्कशीट पूर्ण नाव टाकायचं आहे, बघू शकता तुम्ही। ओके, आता मोबाईल नंबर, जर मुलाकडे असेल मोबाईल नंबर तर मुलाचा टाकू शकता, नाही तर पॅरेंटचा असेल तर तरी काही प्रॉब्लेम नाही, ते तर टाकू शकतात। मी माझा स्वतःचा मोबाईल नंबर टाकतो इथं 8830005404। ठीक आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची तुम्हाला विद्यार्थ्याची। त्याच्यानंतर ईमेल ID असेल तर टाकू शकतात, कंपल्सरी नाहीये। ठीक आहे, त्याच्यानंतर मदर्स नेम हे कंपल्सरी टाकायचे। फॉर एक्झाम्पल साठी मी तर टाकतो रेखा। ठीक आहे, फादरचं नाव जे असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। मी फॉर एक्झाम्पल साठी इथं टाकतो संजय। ठीक आहे, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन असेल। त्याच्यानंतर बघा इथं आहे आयडेंटिफिकेशन मार्क। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा तुमच्या हातावर तीळ असेल किंवा बॉडीवर कुठं काही निशाण असेल, काही मार्क असेल ते तुम्हाला टाकायचं आहे। फॉर एक्झाम्पल माझ्या हातावरती तीळ आहे। ठीक आहे, तर मी इथं टाकू शकतो की मोल ऑन द राईट हँड, जे बी असेल लेफ्ट हँड जे बी तुमचं असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे इथं मेल। त्याच्यानंतर इथं बघा कॅटेगरी। आता बघा जर मी इथं OBC कॅटेगरी सिलेक्ट केली तर बघा इथं
NVS will accept OBC सर्टिफिकेट ॲज पर सेंट्रल लिस्ट ओनली. म्हणजे जर विद्यार्थी OBC कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असेल तर त्याला ते सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल, स्टेटचं चालणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि SC ST वाल्यांचं काय, तर SC ST वाल्यांचं स्टेट गव्हर्नमेंटचं पण चालेल. बट जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमधनं बिलॉंग करतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटचंच लागेल, स्टेट गव्हर्नमेंटचं चालणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके. आता बघा, जे पण तुमचा प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस असेल, जे पण तुमचा करंट ॲड्रेस असेल, जिथे तुम्ही राहता आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे फक्त. ठीक आहे. तर मी तर फॉर एक्झाम्पलसाठी XYZ टाकून देतो. ठीक आहे. पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या डिस्ट्रिक्टचा जो असेल तो. ठीक आहे. मी फॉर एक्झाम्पलसाठी 1 2 3 4 5 6 टाकून देतो. ठीक आहे. STD कोड, टेलिफोन हे कंपल्सरी नाही आहेत. डिसेबिलिटी इफ एनी असेल तर टाकायचं आहे बघा. ठीक आहे. नाही तर ऑर्थोपेडिक, व्हिज्युअल हिअरिंग जे असेल हे टाकायचं आहे. ठीक आहे. किती पर्सेंटेज आहे तेही तिथं टाकायचं आहे. रिलीजन सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲन्युअल इन्कम ऑफ पॅरेंट्स, तिथं तुम्हाला ॲन्युअल इन्कम टाकायची पॅरेंटची, मतलब आई आणि वडिलां दोघांची. ठीक आहे. जेवढी ॲन्युअल इन्कम असेल ही तुम्हाला इथं टाकायची आहे. मी फॉर एक्झाम्पलसाठी एक टाकू देतो, 5 लाख टाकून देतो जे असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्लास 8 डिटेल, तर तुम्हाला क्लास 8ची डिटेल इथं भरायची आहे. बघा सगळ्यात आधी आहे नेम ऑफ द स्कूल, शाळेचं नाव टाकायचं आहे. इथं 8वी मध्ये विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो आहे त्या शाळेचं नाव तिथं टाकायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मी फॉर एक्झाम्पलसाठी टाकून देतो काय त्या शाळेचं नाव. ठीक आहे. किसन जयराम निकम, जिथं मी लहानपणी 8वीला होतो ते मी टाकून देतो. इथं जे असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा रिकॉग्नाइज, मान्यता प्राप्त आहे की नाही हे तुम्हाला लिहायचं इथं. इथं बघा जर मी इथं नॉट रिकॉग्नाइज केले तर बघा म्हटलंय नॉट रिकॉग्नाइज स्कूल कॅन्डिडेट इज नॉट एलिजिबल, म्हणजे मान्यता प्राप्त शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असलेला पाहिजे. ठीक आहे. मान्यता प्राप्त नसलेल्या शाळेतले विद्यार्थी तर अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तिथं रिकॉग्नाइज सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर स्कूलची लोकेशन काय, अर्बन आहे की रुरल आहे, म्हणजे ग्रामीण आहे की शहरी आहे, सिलेक्ट करायचं आहे. मी तर रुरल सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मीडियम थ्रू विच कॅन्डिडेट इज स्टडिंग इन क्लास 8, कोणत्या मीडियम मध्ये विद्यार्थी शिकत आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. हिंदी आहे की इंग्लिश आहे की अदर आहे. ठीक आहे. मी तर इंग्लिश सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मंथ या इयर ऑफ जॉईनिंग क्लास 8, जे पण असेल मंथ आणि इयर इथं सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड मंथ या इयर ऑफ पासिंग इन क्लास 8 जे असेल तो इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर ठीक आहे सगळ्यात आधी अपलोड कॅन्डिडेट फोटो, इथं बघा म्हटलेलं आहे साईज म्हटलेली 10 ते 100 KB दरम्यानच पाहिजे आणि फॉर्मॅट काय पाहिजे, JPG अँड JPEG फॉर्मॅट पाहिजे, हे लक्षात ठेवा. PNG चालणार नाही, PDF फॉर्मॅट चालणार नाही, लक्षात ठेवा. फोटोची साईज ही 10 ते 100 KB दरम्यान असलेली पाहिजे आणि JPG या JPEG फॉर्मॅट पाहिजे. अदर दुसरा कोणताच फॉर्मॅट चालणार नाही, PNG चालणार नाही, PDF चालणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल साठी मी ते एक कोणाचा तरी फोटो अपलोड करतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. एक व्यक्तीचा आहे. ठीक आहे. हे ऑफिशियली मी केले. त्याच्यानंतर अपलोड कॅन्डिडेट सिग्नेचर, जे कॅन्डिडेट सिग्नेचर हे इथं अपलोड तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. हे केल्यानंतर याची पण साईज तेच आहे, 10 ते 100 KB दरम्यान असणं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अपलोड पॅरेंट्स सिग्नेचर, पॅरेंट्स इथं सिग्नेचर अपलोड करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. मी फॉर एक्झाम्पल साठी इथं फॉल्स इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला सांगितल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर शेवटी सेव्ह अँड प्रिव्ह्यू क्लिक करायचं आहे. हे बघा केल्यानंतर इथं बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन येईल. इथं बघून घ्यायचं आपण टाकलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की नाही. हे झाल्यानंतर शेवटी फायनल अँड सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, म्हणजे समजून घ्यायचं की तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे. तर अशा प्रकारे हा NVSचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. ठीक आहे. काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकतात कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत